क्रोशे विणकाम शिकण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सरकती गाठ किंवा स्लिप नॉट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ती कशी बांधायची हे माहीत असायला हवे. जर तुम्हाला माहीत असेल तर व्हेरी गुड, पण जर ज्यांना माहीत नाही किंवा जे नवीन आहेत या कामात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. स्लिप नॉट कशी तयार करायची किंवा सरकती गाठ कशी बांधायची. तर सगळ्यात आधी यासाठी आपल्याला हवा असणार आहे एक ऊल किंवा लोकरीचा धागा आणि आपली विणकामाची सुई. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, जो धागा आहे ज्या साईडने कापलेला आहे ती साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि या थोडीशी इकडे जागा सोडून असा एक सर्कल करून घ्यायचा आहे. हे बघा, असा सर्कल करून घेतलेला आहे मी. आणि आता काय करायचे आहे की छोटा सर्कल केला. आता या सर्कलमधून आपल्याला ही सुई टाकायची आहे आणि ही जी खाली हा धागा शिल्लक आहे किंवा जो छोटा धागा सोडलेला आहे तो या सर्कलमधून किंवा लूपमधून आपल्याला वरती ओढायचा आहे. बघा, तो धागा मी या खालच्या 2 बोटांमध्ये पकडला जेणेकरून गाठ घट्ट होईल आणि तो धागा असा वरती ओढला. तर हे तुम्ही बघू शकता, ही आपली सरकती नॉट किंवा स्लिप नॉट तयार झालेली आहे. क्रोशेचे विणकाम करताना सगळ्यात आधी आपल्याला स्लिप नॉट बांधावी लागते. तर ही आहे आपली स्लिप नॉट, जी आपण सरकती गाठ जी आपण कमी जास्त करू शकतो. हे बघा, तुम्हाला हवी तितकी मोठी किंवा छोटी तुम्ही करू शकता. ही आहे स्लिप नॉट. आता स्लिप नॉटवर आपण पुढे चेन किंवा कुठलंही बांधकाम किंवा फूल वगैरे करू शकतो. तर ह्या स्लिप नॉटवर मी एक छोटीशी चेन तुम्हाला करून दाखवते. चेन ज्याला मराठीत साखळी म्हणतात. तर स्लिप नॉटचा जो लूप आहे तो एकदम कमी करून घेतलेला आहे मी, त्यातून सुई टाकली. ओके, आता माझी धागा पकडायची पद्धत तुम्ही बघू शकता. ही शेवटची 2 बोटं आहेत त्याच्यात हा छोटा धागा पकडलेला आहे आणि या इंडेक्स फिंगर किंवा ह्या 2 नंबरच्या बोटातून मी वरचा मोठा धागा घेतलेला आहे. तो असा लूप करून घेतला आहे म्हणजे आपल्याला हवा तसा ओढता येतो. तर ह्या सर्कलमधून सुई मी आत टाकलेली आहे आणि एकदा हा धागा सुईवर घेतला, मोठा धागा, आणि तो या स्लिप नॉटमधून बाहेर ओढला. ही झाली आपली पहिली चेन. सेम परत एकदा प्रोसेस करूयात. आता सध्या आपल्या सुईवर एक धागा आहे. अजून एक धागा आपला जो पुढे मोठा जो धागा असेल तो एकदा सुईवर घेऊन त्या पहिल्या धाग्याच्या लूपमधून बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे अजून एकदा बघा की आता सुईवर ऑलरेडी एक धागा आहे. जो मोठा धागा आहे तो एकदा थोडासा सुईला वेढा घालून आधीच्या धाग्यातून बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला चेन बघू शकता तुम्ही. 1 2 3 चेन तयार झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूयात. ही 4थी चेन, ही 5वी चेन. तुम्ही बघू शकता ही चेन तयार झालेली आहे. अशा प्रकारे अजून मी 5 चेन ॲड करते. 10 चेन किंवा 10 लूप्सची साखळी तयार होईल आपली. 6 7 8 9 10. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक वेळी तुमच्या सुईवर एक धागा आधीचा असणार आहे आणि तुम्ही पुढचा धागा अशा प्रकारे गोल फिरवून मग आधीच्या लूपमधून बाहेर काढायचा आहे. तो धागा सुईवर तसाच बाहेर येणार. तर ही आपली 10 किंवा 11 लूपची चेन तयार झालेली आहे. अशा प्रकारे ही चेन तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकती गाठ किंवा स्लिप नॉट कशी बांधायची आणि चेन कशी तयार करायची हे शिकलेलो आहोत. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ किंवा ट्युटोरियल तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. काहीही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.